खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एसटी चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बीएस जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। सैन्य दलातील चुकीच्या पद्धतीने केलेले बडतर्फ आणि सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या शोषणाविरुद्ध गेल्या 5 दिवसांपासून धुळ्यात 15 जवान आमरण उपोषणाला बसले। मात्र गेल्या 5 दिवसांपासून प्रशासनाने जवानांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे। यातील दोघांची प्रकृती खालावली असून वैद्यकीय पथकाकडून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। मात्र जवानांचं नेमकं चुकलं कुठे? शहीद झाल्यानंतर दाखवलेल्या देशभक्तीपेक्षा जिवंतपणे आमच्या समस्या सोडवा असा सवाल या जवानांनी सरकारला केला। जवानांच्या उपोषणाकडे दुर्लक्ष का होतंय? भारताचं रक्षण करणाऱ्या जवानांवर आंदोलन करण्याची वेळ का आली? याचं उत्तर देण्याची गरज प्रशासन आणि शासनाला आहे। सैन्यातील बडतर्फ जवानांच्या आमरण उपोषणाला शहरातील विविध राजकीय, सामाजिक तसेच विविध संस्थांकडून पाठिंबा दिला जातोय। जवानांच्या या उपोषणाला महाराष्ट्रभरातील अन्यायग्रस्त जवानांचा देखील पाठिंबा मिळतोय। महाराष्ट्रासह परराज्यातील जवान देखील धुळ्यातील आमरण उपोषणात सहभागी होऊन आंदोलन करतायत। मात्र अद्यापपर्यंत शासनानं त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून आलं। जय जवान जय किसान हे देशाचं ब्रीद वाक्य असताना देखील जवानांसह किसानांना देखील रस्त्यावर उतरून न्याय मागावा लागत असेल तर राज्यकर्ते करतात तरी काय? जवानांच्या समस्या सोडवू शकत नसाल तर सर्वसामान्यांचं काय? असा संतप्त सवाल आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित केला जातोय। वंदे मातरम तुम्हाला सांगू शकतो की आज इथं लॉट लागलेला आहे, बटालियन तयार झाले, तरी सुद्धा सरकारच्या प्रशासनाने एका सैनिकाची किंमत कशा पद्धतीने मोजली हे बघू शकता। इथं कुत्र्यावानी झोपलेलं आहे। अरे कुत्र्याला सुद्धा इज्जत भेटते पण आपल्या सैनिकाला इज्जत नाही। दुःख वाटतंय सांगताना। तुम्ही 26 जानेवारी येते, 26 जानेवारी प्रत्येकजण स्वातंत्र्य टायमाला फौजींचा स्टेटस कशाला ठेवताय? जय जवान जय किसान नारा कशाला लावताय तुम्ही? आज सैनिक कोणता जातीचा नसतो तरीसुद्धा बहुजन आघाडीवाल्यांनी आम्हाला सपोर्ट केला। त्यांच्या माध्यमातून त्यांनी पाण्याची बॉटल आणली, बाकीच्या सैनिकांसाठी जेवण खावायची व्यवस्था केली। बाकीच्या सैनिकांना नकार दिला तर ते म्हणे बोलवा, आम्ही सर्व सैनिकाला सांभाळू, सैनिकासाठी मरायला तयार। आम्ही एक पक्ष सोडून करतोच म्हणे, हे सुद्धा ते बोलता आणि काहीतरी वाटू द्या, सैनिकाची किंमत तर करा। हां मेल्यानंतर करता कशाला करता? बंद करून द्या। आज आम्हाला दुःख 4 दिवस झाले सर, एकही पोलीसवाला इथे येत कर पडत नाही। का बरं? आज मरायला आलो आहे, मरून जाईल तेव्हा आम्ही उद्या इथं
हे लावणार आहे 15 ऑगस्टच्या दिवशी पहिले आम्ही काहीतरी मोठा निर्णय घेऊ. तुम्हाला सांगू इच्छितो की ते इतके मच्छर आहेत, मलेरिया, डेंग्यू मलेरिया काही झाला, कोणी जेव्हा इथं मेलं त्याला जिम्मेदार फक्त देवेंद्र फडणवीस साहेब राहतील, जे मुख्यमंत्री आहेत. ते प्रशासन चालवतात ना, प्रशासनाने का आपला कलेक्टर साहेब आदेश देत नाही, कलेक्टर साहेब का इकडे लक्ष देत नाही. अरे जवान देशाचं रक्षण करतो, त्याचं रक्षण करणारा कोणीच नाही. एक पोलीस कर्मचारी सुद्धा येत नाही. इथं काल साप गेला पाहिजे, जर चावला आणि डसला माझा एकही सैनिक मेला तर याला जिम्मेदार फक्त मुख्यमंत्री साहेब, प्रधानमंत्री साहेब आणि भारताचे सर्व नेता राहतात. विचार करा तुम्ही. आज आमचं दुःख आहे, आम्ही दुश्मनशी तर असं लढून घेतो, गोडी खायला तयार राहतो, पण आज गोडीच्या जलगाय आम्ही फक्त राजनीतीचं षडयंत्र झालं. विचार करा, बोलायला तयार नाही आमच्यासोबत. आमचं दुःख संडासला कुठं जाऊ, इथं राहण्या उद्या रस्त्यावर बसणार मी संडासला. सैनिक आमच्यात चाललं जात नाही, पाहिजे त्याला आम्ही उद्या रस्त्यावर संडास करणार आहेत. त्यांच्यात चाललं जात स्वच्छ भारत याची तब्येत बिघडलेली आणि अजून ते चेक करायला येतात ते काटासुद्धा घेऊन येतात. अरे केव्हा येतात तुम्ही, काटासुद्धा गंमत करताय तुम्ही. आम्हाला पाचशे देऊन देणार आहे, कशाला करताय ना सैनिकांवर सुद्धा. धन्यवाद दादा. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले असून 1 कॅरेट केवळ 80 ते 100 रुपयांना विकलं जात आहे. केवळ 2 ते 2.5 रुपये किलो या दराने टोमॅटोची विक्री होत असून यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. खरीप हंगामातील कडधान्यांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भाजीपाल्याची लागवड केली आहे. यामुळे टोमॅटोची विक्रमी आवक झाली असून भाव घसरल्याची माहिती शेतकऱ्यांकडून देण्यात आली. मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश गंगाधर माळी. गेल्या 15 ते 20 दिवसापासून वातावरणीय बदलामुळे टमाट्याचे भाव अत्यंत खाली घसरलेले आहे. टमाट्याचे भाव नाही तर वांगे, मेथी, कोथिंबीर, गाजर, वटाणा, हे लिंबू, शिमला मिरची सर्वच भाव या ठिकाणी अत्यंत घसरलेले आहेत. त्यामुळे शेतकरी खूप अवाधील झालेला आहे, चिंताग्रस्त झालेला आहे. ज्या ठिकाणी
50 कॅरेट टमाट्याचे ज्या शेतकऱ्याचे निघत होते बिग्यामध्ये, त्या अब्रट वातावरणामुळे तो जास्त पिकतोय आणि तो जास्त 70 ते 80 कॅरेट त्या 50 कॅरेट निघायच्या ठिकाणी 70-80 कॅरेट निघत आहेत आणि ते मार्केटात येत आहेत. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंदी या ठिकाणी आलेली आहे आणि अशीच मंदी येत्या पुढे 15-20 दिवस राहील अशी दाट शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी 800 ते 1000 रुपये कॅरेट या दरानं टोमॅटोची विक्री होत असताना केवळ 100 रुपये कॅरेटनं टोमॅटोची विक्री करावी लागत असल्यानं लागवडीचा खर्च देखील निघणार नसल्याची खंत शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते. माझं नाव उदय वसंत पाटील, राहणार अनोरे, तालुका अंमनेर, जिल्हा जळगाव. मी धुळे मार्केटला 2012 पासून येतोय. आता मागच्या वर्षी हेच कॅरेट टमाटाचा 1000, 800, 900, 1200 पर्यंत जायचं. आता टमाट्याची लागवड जास्त वातावरणाचं आहे, थोडं आवरट वातावरणामुळे जास्त आवक दाखवली. आता 100-80 रुपये कॅरेटनं टमाटर विकलं जात आहे. तर फुलावर दुसरं इतर भाजीपाला पण सर्व मंदीमध्ये फुलावर सुद्धा अक्षरशः 3 रुपये 4 रुपये किलोने जाते. वातावरण खराब असल्यामुळे जास्त म्हणजे माल जास्त निघतोय आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी भाजीपाला जास्त लावला आहे म्हणून काही एवढं परवडत नाही. कमीत कमी पिकाला 1 लाख रुपये खर्च येतो टमाटा पिकवायला, तेवढे पैसे काही होणार नाहीत. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यातील फुलवाला चौकामध्ये रक्तदानाचा महायज्ञ संपन्न झालाय. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी सहभागी होत रक्तदान केलं. रक्तदान केलेल्या नागरिकांचा मंत्री भुसे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून सन्मान करण्यात आला. शिवसेनेचे हिलाल माळी यांच्या माध्यमातून दरवर्षी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतं. यावर्षी देखील रक्तदान शिबिर घेऊन बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. या रक्तदान शिबिरामध्ये धुळे शहरासह जिल्ह्यातील शिवसैनिकांनी सहभागी होत रक्तदान केलं. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, कार्यक्रम आयोजक हिलाल माळी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे, सतीश महाले, डॉक्टर तुळशीराम गावित, महानगर प्रमुख संजय वाल्ले, संजय गुजराती यांच्यासह पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि आज
फुलवाला चौकमध्ये या रक्तदान शिबिराचं आपण आयोजन केलंय. पाठीमागच्या काळामध्ये सतीश तात्या एकदा रक्तदान शिबिर तुम्ही पण आयोजित केलं होतं, तिकडे पण आपण सगळेजण उपस्थित होतो. आणि म्हणून शिवसेना प्रमुखांची जी आपल्याला शिकवण आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याचाच एक भाग म्हणून आजच्या या महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे काही रक्ताचं संकलन होणार आहे, भविष्यामध्ये कोणीही गोरगरीब अडलेला नडलेला ज्या रुग्णाला रक्ताची गरज असेल त्या रुग्णाला शिवसेनेच्या माध्यमातून, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे मोफत रक्त त्या ठिकाणी उपलब्ध करून मला वाटतं की एक प्रकारे जीवन दान देण्याचं पुण्याचं काम अशा या महारक्तदान शिबिराच्या माध्यमातून संपन्न होत असतं. आणि म्हणून हा एक महाउपक्रम गेली अनेक वर्ष आपल्या या धुळ्यामध्ये हिलाल अण्णांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होत असतो. आणि तीच परंपरा आजच्या या उपक्रमाच्या माध्यमातून संपन्न होते आहे. मला वाटतं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांच्या आदेशान्वये, त्यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांनी पण असे अनेक समाजसेवी उपक्रम ठाणे जिल्हा असेल, महाराष्ट्रव्यापी त्या ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहिले. आणि तीच परंपरा शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय, करोडो लाडक्या बहिणींचे भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी पुढे नेण्याचं काम एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. अण्णा, तुम्ही आज चांगलं केलंय. नेत्यांना थोडंसं उन्हात बसवलं आणि कार्यकर्त्यांना सावलीत बसवलं. शिवसेना प्रमुख हेच सांगायचे की प्रत्येक शिवसैनिकाची काळजी घ्या, त्यांना जपण्याचं काम करा. आणि मला वाटतं की तीच परंपरा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून पुढे नेण्याचं काम आपण सर्वजण जेवढं जमेल त्या पद्धतीने पुढे नेत असतो. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून
आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे जिल्ह्यासह खानदेशातील प्रसिद्ध असलेल्या श्री सती अहिल्यादेवीच्या 193व्या पुण्यतिथीनिमित्त यात्रोत्सवाला 28 जानेवारीपासून सुरुवात होतीये। पौष कृष्ण 14 पासून सुरू होणाऱ्या यात्रेनिमित्त भाविक नवस पूर्ण करण्यासाठी आवर्जून उपस्थिती देतात। बोरीस, लामकाणी, पंचक्रोशीसह तालुक्यातील भाविक या ठिकाणी पायी देखील चालत श्री सती अहिल्यादेवी यात्रेसाठी येत असतात। यात्रेनिमित्त हॉटेल व्यावसायिक, संसार उपयोगी साधन साहित्य, मनोरंजन, करमणूक, खेळ साहित्य व इतर व्यावसायिक मोठ्या संख्येनं सहभागी होतात। श्री सतीदेवी ट्रस्ट तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील यात्रा कालावधीत शांतता कमिटी बैठक संपन्न झाली। सोनगीर पोलीस स्टेशन पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यामध्ये यावेळी चर्चा पार पडली। आवश्यक त्या सुरक्षा विषयक उपाययोजना, महिला पुरुष स्वतंत्र दर्शन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे व्यवस्था, पार्किंग व्यवस्था याबाबत उपाययोजना केल्याचं श्री सतीदेवी ट्रस्ट बोरीस संस्थेचे अध्यक्ष दादासो श्री सुभाष देवरे यांनी कळवलंय। तसेच ट्रस्ट मार्फत स्वयंसेवकांची नेमणूक करून यात्रा कालावधीत जबाबदारी निश्चित केली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय। संस्थेचे सर्व विश्वस्त पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांच्या वतीनं यात्रा कालावधीत शांतता आणि नियमावली राखण्याचं आवाहन करण्यात आलं। यात्रेनिमित्त पायी येणाऱ्या भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचा आयोजन श्री गणेश टेक्सटाईल मिल जवळ दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील करण्यात आले। सदरील महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन यावेळी माजी सरपंच श्री विलास देवरे, युवा उद्योजक निखिल देवरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्याकडून करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे तालुक्यातील नंदाने शिवारात पेट्रोल पंपाच्या परवानगीसाठी लाचेची मागणी करणाऱ्या
नंदाने गावच्या सरपंचासह माजी सरपंचाला 1 लाख रुपयांची लाच घेताना धुळ्याच्या एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडत कारवाई केली आहे। या प्रकरणी लाचखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2 दिवसात 2 एसीबीच्या कारवाई झाल्यानं धुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सातत्यानं एसीबीची कारवाई होत असताना देखील सरकारी अधिकाऱ्यांसह लोकसेवकांकडून भ्रष्टाचाराच्या घटना काही कमी होताना दिसून येत नाहीये। रवींद्र निंबा पाटील विद्यमान सरपंच नंदाने आणि अतुल शिरसाट माजी सरपंच नंदाने ग्रामपंचायत असं ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा लाचखोरांचं नाव असून पेट्रोल पंप उभारण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी 5 लाखांची मागणी करण्यात आली होती। यातील 1 लाख रुपये देताना दोघांना एसीबीच्या पथकानं रंगेहात पकडले। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। देवपुरातील वलवाडी परिसरात गोंदूर रोडवरील कैलासवासी एस.आर. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी जिल्हास्तरीय संस्थापक चषक बास्केटबॉल व हँडबॉल क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच गुणवंत विद्यार्थी व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा ट्रॉफी देऊन सत्कार समारंभ आणि स्पर्धेचं उद्घाटन संस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट साहेबराव भामरे, जिल्हा क्रीडा विभागाचे प्रमुख M.K. पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी शालेय समितीचे सदस्य मुकेश खरात, प्रवीण पाटील, माजी नगरसेवक रंगनाथ ठाकरे, सुदाम शिरोळे, लोटन वाघ, मनोज बैसाने आदींसह उपस्थित होते। या स्पर्धेमध्ये पंच म्हणून डॉक्टर नितीन वाळके, पल्लवी केळकर, देविदास मोरे, विश्वास पाटील, सिद्धार्थ मेलकर, शुभम धामोडे, तेजस ठाकरे, चेतन मोरे, अथर्व गवळी, ब्रह्मा साळुंके, दर्शन ढवळकर, पंकज बागुल यांचा सहभाग होता। यावेळी मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद, शालेय समिती सदस्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी आदी उपस्थित होते। धन्यवाद देतो। आपली ही जी काही स्पर्धा आहे ही दर वर्षासाठी आहे। जसं ह्या वर्षी घेतलं, पुढच्या वर्षी जास्त तयारीने आणि जास्त शक्तीने आपण घेऊ आणि मुलांना जास्तीत जास्त प्रोत्साहन कसं मिळेल, उत्साह कसा मिळेल या दृष्टिकोनातून आपण प्लॅनिंग करू। यावर्षी थोडा उशीर झाला आणि 12वीच्या परीक्षांचं जी घंटा वाजली, आता उद्यापासून माझ्या माहितीप्रमाणे प्रॅक्टिकल सुरू होते आणि त्यामुळे आपलं जे काही इतर ज्युनियर कॉलेजेस कडून येणाऱ्या टीम्स आहेत
त्यांचे प्रमाण कदाचित कमी असण्याची शक्यता आहे. पण पुढच्या वर्षी आपण चांगली तयारी करू आणि आपल्या क्रीडा विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेऊ. शारीरिक शिक्षणाच्या बाबतीतलं महत्त्व माझ्यापेक्षा जे त्या खात्याचे प्रमुख आहेत त्यांना जास्त माहिती आहे. आणि हे वय तुमचं खेळण्याचं आणि अभ्यासाचं आहे. हे जागृत ठेवून हे मान आणून आपण जास्तीत जास्त सकाळी एक्सरसाइज करावा, व्यायाम करायचा. ज्या कुठल्या खेळाची आवड असेल त्याच्यामध्ये मेहनत घेतल्याशिवाय आपण सचिन तेंडुलकरांचं नाव घेतो, बऱ्याचशा खेळाडूंचं नाव घेतो, त्यांच्या पाठीमागे त्यांचं परिश्रम असतात म्हणून ते जागतिक कीर्तीचे खेळाडू होऊ शकतात. म्हणून ज्यांना कोणाला प्रावीण्य मिळवायचं आहे देश पातळीवर किंवा जागतिक पातळीवर तर त्यांनी मेहनत आणि अखंड सातत्य त्या खेळामध्ये हे दोन जर आपण गुण बाळगले तर मला असं वाटतं की आपण देखील जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर, देश पातळी आणि विदेश पातळीवर सुद्धा नाव कमवू शकतात. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करावा आणि माझ्या सगळ्या खेळाडूंना त्यांच्या शिक्षकांना शुभेच्छा देतो आणि माझी दोन शकतो. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.